तर लास्ट पार्टमध्ये आपण उज्जैनचं मंदिर पाहिलं होतं. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण आग्राचा ताजमहल पाहणार आहे. ही छोटीशी झलक होती उज्जैनची. याच्यानंतर आपण पूर्ण आग्र्याचा ताजमहल पाहणार आहे उज्जैनचं दर्शन झाल्यानंतर. चला तर मग आता निघूया आग्र्यासाठी. आग्रा उज्जैनपासून 600 किलोमीटर आहे. 14 तासाची रनिंग आहे. पण आपण 10 तासामध्ये कव्हर करण्याचं बघणार आहे. रात्री पूर्ण पूर्ण रात्रभर आपण प्रवास करणार आहे. 4-5 वाजेपर्यंत सकाळी पोहोचेल आपण आणि त्याच्यानंतर तिथं फ्रेश होऊन आग्रा ताजमहलसाठी आपण निघणार आहे. तर तिकडची काय आपली बुकिंग वगैरे काय नाही, फक्त आपण ताजमहल बघून पुढे वृंदावनसाठी निघणार आहे. मथुरा वृंदावन दोन्ही तिथं स्टे असणार आहे. आपलं हॉटेल बुकिंग पण आहे आपलं तिकडे. तर चला. आग्रा उज्जैन रोड तसा बघायला गेलं तर चांगला आहे, पण मध्ये मध्ये गाया गाया खूप येतात रोडच्या मध्ये, तर गाडी थोडी सावकाश चालवून पूर्ण लक्ष ठेवायला लागेल. मध्ये मध्ये चहासाठी 2-3 जागा थांबलो आम्ही, त्याच्यानंतर मग पुढे गेलो. तर मग सकाळी पोचलो आम्ही आग्र्याला. त्याच्यानंतर आम्ही तिथली फेरीवाली छोटंसं टुकटुक घेतलं. त्याच्यामध्ये बसून रूम पासून ते मग आग्र्याच्या ताजमहलपर्यंत पोचलो. 20-20 रुपये घेतात ते पर पर्सन पोचवण्यासाठी. तिथं पोचलो वगैरे. साईडला आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा खूप छान होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समोर दिसेल तुम्हाला. मनमोहक नजारे दिसत. हा एक पुतळा आहे. आग्रा फोर्ट पण आहे समोर. अशा प्रकारे क्लीन रोड आहेत, खूप क्लीन रोड आहेत, खूप स्वच्छता आहे ताजमहल भोवती. हा एक पुतळा आहे. चला तर मग आता जाऊया ताजमहल बघण्यासाठी. ताजमहल बघत असताना त्याचं तिकीट पण आपल्याला काढायला लागेल. तिकीट मी सांगेल बहुतेक पुढे. हे गेट आहे ताजमहलसाठी. एंट्री गेट आहे. इथे चेकिंग वगैरे होते, बॅग चेकिंग वगैरे, आणि इथे तिकीट चेक केले जाते. ऑनलाईन तिकीट आपल्याला भेटून जाते. बाहेर त्यांची वेबसाईट आहे ताजमहलची, त्याच्यावरती जाऊन ऑनलाईन तिकीट काढायचं. पर पर्सन 40-50 रुपये काहीतरी आहे. त्याच्यानंतर ताजमहलमध्ये आपण येतोय. सुंदर असा नजारा आहे समोर. सकाळी 10 वाजता आम्ही तिकडे गेलो होतो. गर्दी पण खूप होते, कारण की संडेचा दिवस होता, त्याच्यामुळे गर्दी असणारच. हा पूर्ण आग्र्याचा गेटच्या बाहेरचा मैदान आहे. अतिशय सुंदर प्रकारे बांधला गेलेला हा ताजमहल. मनमोहक असे नजारे, कोरीव नक्षीकाम आणि पूर्ण लाल दगडात एंट्री गेट बांधलेले आहे. समोर बघू शकता तुम्ही. आणि इथून एंट्री गेट आहे हे फर्स्ट एंट्री गेट. ह्याच्या आतमध्ये आपण येतो. त्याच्यानंतर आपल्याला ताजमहल बघायला भेटतो. सुंदर असा पांढऱ्या संगमरवरी दगडामध्ये बांधलेला हा ताजमहल मनाला खूप सुंदर असं वाटतं. फॉरेनर पर्यटक पण खूप येतात इकडे बघण्यासाठी ताजमहल आकर्षण. तसा फोटोमध्ये खूप चांगला दिसतो, पण असं रिअलमध्ये असं काही एवढा चांगला नाही वाटत समोर गेल्यानंतर.
फक्त फोटोमध्ये खूप छान दिसतो. समोर फवारा, हे साईडचे मॉस्क आहेत. मॉस्क म्हणजे मस्जिद शेजारी बांधलेले. त्याच्यानंतर आम्ही फोटोशूट केला. पुढे दिसेल तुम्हाला फोटोशूट आमचा. सुंदर असे फोटो आले. तर नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया. जय हिंद.